लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे। आधार ऑथेंटिकेशन बाबत नवीन GR आला असून ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी GR काढण्यात आलेला आहे। नवीन शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभाग अंतर्गत आजच नवीन शासन निर्णय आले आहे। मंत्री अदितीताई तटकरे यांनी याबद्दल सांगितलं होतं व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत हा शासन निर्णय आहे व ज्यांना पती व वडील नाही त्यांनी कागदपत्रे कुठे जमा करावे, कोणते कागदपत्र जमा करावे, ऑफिशियल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, प्रस्तावना बघा। राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट DBT द्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात यावी। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता KYC प्रक्रिया करण्यास दिनांक 18/11/2025 पर्यंत म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेचे पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता पर्याय KYC प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख मुदतवाढ देण्यात आली आहे। शासन परिपत्रक असणार आहे। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे KYC करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे बघा, अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही कागदपत्रे देऊ शकणार आहात। ते 31 डिसेंबरपर्यंत जमा करण्यात यावी। तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे बघा। बरेच जण असं म्हणत होते की अंगणवाडी सेविकांकडे आम्ही कागदपत्रे देऊ शकतो का, कारण कुठे द्यायचं, प्रकल्प अधिकारी कोण आहे किंवा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कोण आहे, जिल्हास्तरीयला द्यायचं आहे का, तालुक्याला द्यायचं आहे का, गाव पातळीवर द्यायचं, असे बरेचसे कन्फ्युजन होते। पण इथे अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात यावे, याच्यामुळे लाडक्या बहिणींचं काम एकदम सोपं झालेलं आहे। तर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी। तर ही प्रोसेस असणार आहे। अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही ते कागदपत्र जमा करायचं आहे, जेणेकरून अंगणवाडी सेविका पुढची प्रोसेस करणार आहेत। त्या लाभार्थी महिलांकडून दाखल केलेले पूर्ण जे प्रमाणपत्राची तपासणी करायची आहे व त्या महिलेचे पती अथवा वडील नसतील ते KYC करण्यापासून सूट देण्यासाठी पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे द्यायचं आहे। तर सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे जे काही वेबसाईट आहे यावरती दिलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता KYCची प्रक्रिया कशी करायची आहे तुम्हाला समजली असेल। तुम्हाला जी फर्स्ट स्टेप असणार आहे ते करून घ्यायची आहे। जी फर्स्ट स्टेप म्हणजे काय, नॉर्मली तुम्ही जे काही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही KYC करता, पहिली तुमच्या आधार क्रमांकाची KYC करून घ्यायची आहे। जसं सांगितलं की महिलांनी स्वतःची KYC करायची आहे, त्यानंतर त्यांचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं पूर्ण टेन्शन गेलेलं आहे। प्रकल्प अधिकारी कोण आहे, बालविकास प्रकल्प अधिकारी कोण आहे, कोणाकडे कागदपत्र जमा करायचं आहे, कुठे जायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या GRने सोडवले असून महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत
100% ही माहिती पोचवायची आहे. या संदर्भात काही प्रश्न सुद्धा नक्कीच आपल्याला विचारायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.